नमस्कार, मी धनंजय सानप द ॲग्रो वन शोमध्ये तुमचं स्वागत. राज्य मंत्रिमंडळाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी बैठक पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यासोबतच मंत्रिमंडळातले महत्त्वाचे नेते मंत्री उपस्थित होते. या बैठकीत शेतकऱ्यांच्या अनुषंगाने काही निर्णय घेण्यात आलेले आहेत आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचा निर्णय आहे तो आहे महसूल आणि वन विभागाच्या अनुषंगाने. आता एकूण बाकीचे जे काही निर्णय झालेत ते नगरविकास खात्याच्या अंतर्गत आहेत, उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अनुषंगाने आहेत. त्यासोबतच अर्थ विभाग आणि गृह विभागाचे सुद्धा काही निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झालेत. तर यातला सगळ्यात महत्त्वाचा, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असलेला निर्णय कुठला आहे तर तो आहे भूसंपादन पुनर्वसन पुनर्वसाहत करता उचित भरपाईचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013चं कलम 30(3)(72) व 80 मध्ये भूसंपादनाचा मोबदला विलंबाने अदा करताना आकारण्यात येणाऱ्या या व्याजदराच्या तरतुदीमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय. वरवर बघता या प्रशासकीय भाषेतनं यातला नेमका अर्थ काय, याचा म्हणजे ही सुधारणा नेमकी कोणती करण्यात आलेली आहे, कशाच्या संदर्भातली आहे हे कळत नाही. तर त्यामुळे आपल्याला हेच आजच्या ॲग्रोवन शोमध्ये समजून घ्यायचं आहे. तर आपण हे समजून घेऊया की ही जी काही प्रशासकीय भाषा आहे त्याचा सोपा अर्थ काय. तर यामध्ये शेतकऱ्यांकडून जे काही सरकारच्या विविध योजनांसाठी प्रकल्पांसाठी जे काही भूसंपादन केलं जातं, उदाहरणार्थ रस्ते असतील, भूसंपादन ज्याचं केलं जातं त्याचा मोबदला शेतकऱ्यांना त्या व्यक्तींना देताना जर का विलंब झाला म्हणजे उशीर झाला तर अशा प्रकरणांमध्ये जी काही रक्कम शेतकऱ्यांना किंवा व्यक्तींना देणं अपेक्षित आहे त्या मालकीची ती जी काही जमीन आहे त्याचा जो काही मोबदला देणं अपेक्षित आहे त्यावरती, त्या रकमेवरती व्याजदर आकारला जातो. म्हणजे त्याचा व्याजदर हा राज्य सरकारकडून त्या शेतकऱ्यांना दिला जातो. म्हणजे अमुक एका शेतकऱ्यांकडून समजा लाखभर रुपयाची त्याचं भूसंपादनाची ती काही रक्कम आहे ती जर का रखडून पडलेली असेल तर त्यावरचा व्याजदर हा शेतकऱ्यांना मिळतो. आधी हा व्याजदर किती होता तर तो होता 15% आणि आता या मंत्रिमंडळ बैठकीत असा निर्णय घेण्यात आल्याचं बोललं जातंय की राज्य सरकारनं आता महसूल विभागानं 15 ऐवजी 9% हा व्याजदर आकारण्याचं ठरवलंय. म्हणजेच 9% हा व्याजदर या रकमेवरती दिला जाणार आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांना या निर्णयाचा मोठा फटका बसणार आहे असं सुद्धा बोललं जातंय. अर्थात यामुळे राज्य सरकारचा तिजोरीवरचा भार काही प्रमाणात कमी होणार आहे आणि त्यामुळे राज्य सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे. आता यापूर्वीचा निर्णय जसं मी आधी तुम्हाला सांगितलं की 15%वरून तो 9%वरती करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे सरकारच्या खर्चात बचत होईल असं दिसतंय, परंतु शेतकऱ्यांना मात्र त्याचा फटका बसणार आहे. तर हे एक महत्त्वाचं अपडेट होतं आजच्या मंत्रिमंडळ बैठकीच्या अनुषंगानं. राज्य सरकारच्या मार्फत प्रकल्प चालवले जातात किंवा भूसंपादन केलं जातं, यामध्ये पारदर्शकता आणण्याच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 5 एप्रिल रोजी एक बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये असं स्पष्टपणे सांगितलेलं होतं की जे काही भूसंपादनाच्या मध्यस्थी आहेत किंवा दलाल जे आहेत यांना बाजूला सारून एक पारदर्शक व्यवस्था प्रक्रिया ही उभी करण्याची निर्देश या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेले होते. त्यानंतर त्याचबरोबर 8 एप्रिल रोजी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा एक प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती आणि या बैठकीत सुद्धा महसूल विभागाची प्रतिमा कशी सुधारता येईल याच्या संदर्भात आणि ही कार्यवाही किंवा प्रक्रिया जी काही चालली जाते महसूलच्या अंतर्गत ती सुरळीत कशी करता येईल याच्याही संदर्भात आदेश आणि सूचना प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिलेले होते. त्यावेळेसच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना या अधिनियमाच्या सुधारणेच्या अनुषंगाने सुद्धा काही सूचना केलेल्या होत्या आणि त्यानुसारच आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत या संदर्भातला हा निर्णय घेण्यात आलेला आहे. अर्थात याचा शेतकऱ्यांना नक्कीच फटका बसणार आहे असं सुद्धा बोललं जातंय. 9% व्याजदर यापुढे लागू असणार आहे. भूसंपादनाची जी काही रक्कम जर का देण्यास राज्य सरकारकडून विलंब झाला तर त्यावरती आता 15 ऐवजी 9%च व्याजदर शेतकऱ्यांना मिळणार आहे. आता इतर जे काही निर्णय झालेत तेही आपण समजून घेऊयात, संक्षिप्तमध्ये समजून घेऊयात. विधी आणि न्याय विभागाच्या अनुषंगाने एक निर्णय या मंत्रिमंडळ बैठकीत आजच्या झालेला आहे. चिखलोली आणि अंबरनाथ जिल्हा ठाणे इथे दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर न्यायदंड अधिकारी प्रथम वर्ग न्यायालय स्थापन करणार आणि त्या अनुषंगानं पदं मंजूर केली जाण्याचा निर्णय सुद्धा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला गेलाय. पुढचा निर्णय जो काही आहे तो आहे राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या निर्देशानुसार कैद्याच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणी भरपाई देण्याच्या धोरणास सुद्धा मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे.
त्यासोबतच नगर विकास विभागाच्या अनुषंगाने 3 महत्त्वाचे निर्णय झालेले आहेत. यामध्ये नगर परिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरातील स्थावर मालमत्तेच्या हस्तांतरणासाठी नियमांमध्ये बदलास मान्यता देण्यात आलेली आहे. त्यासोबतच महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नागरी अधिनियम 1965 मध्ये सुधारणा करण्याचा सुद्धा या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानुसार नगर परिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी क्षेत्रातील मालमत्ता करावरील दंड अंशतः माफ करून वसुलीसाठी अभय योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यासोबतच नगर परिषदा, नगरपंचायती, औद्योगिक नगरीच्या नगराध्यक्षांना बहुमताने हटवण्याच्या तरतुदीस मान्यता देण्याचा सुद्धा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे. त्यासोबतच मग उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या अनुषंगानं लातूरच्या पुरनमल लोहाटी शासकीय तंत्रनिकेतन मध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय सुद्धा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे. एकूण 7 प्रकारचे हे महत्त्वाचे निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले आहेत. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीत राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्री उपस्थित होते. तर या 7 निर्णयांमध्ये महसूलच्या अनुषंगाने जो काही निर्णय घेण्यात आलेला आहे, जी काही अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसेल असं बोललं जातंय. अर्थात याबद्दल सविस्तर जे काही माहिती असेल, विश्लेषण असेल, ते आपण वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. त्यामुळे तुर्तास तरी मी इथे थांबतोय. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील या 7 निर्णयांबद्दल तुम्हाला काय वाटतंय? महसूलच्या निमित्तानं जो काही निर्णय घेतला गेला आहे त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.